धन्यवाद कैलास दादा, आपण इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आभार आम्ही व्यक्त करत आहोत पूर्ण परिवाराचं. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील विघ्नेश पडवी. थँक्यू व्हेरी मच संतोष घरत यांची वाणी तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एकीकडे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते ओमकार पाटील, जो मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. अगदी 46 धावांची झंझावत करून आपल्या टीमला मोठ्या स्कोरपर्यंत उभा केला होता. आणि त्यांच्या समेत कॅप्टन मिस्टर बंटी जोशी, कॅप्टन कूल बंटी जोशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय भातोशे, कॅप्टन ओवे कॅम्प, कर्णधार आहे टीम I11 ओवे संघाचा. पहिला बॉल अगदी बाउन्स झाला, सरप्राईज झाला. अपील केली होती स्ट्रॉंग, पण अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. खूप चांगला बॉल, व्हेरी गुड बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. भन्नाट वेग धारण केला होता अजय भातोशे. हा खेळाडू आहे. पडल्यानंतर बाउन्स झाला, सरप्राईज झाला होता ओमकार पाटील आणि थेट यष्टीरक्षकाकडे चेंडू विसावतोय. पहिला बॉल डॉट. चांगली बॅटल, चांगली कॉन्टेस्ट. अजय भातोशे स्टेप आउट केलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर मिळते. ओमकार पाटील ऑफ द मार्क. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली ओमकार पाटीलने. अर्धशतक जरूर झालं नाही, पण सगळ्यांची मनं जिंकली आपल्या टीमसाठी. ज्यावेळेस बंटी जोशी लवकर बाद झाला. हॅलो, तर याच दरम्यान शत्रुघ्नजी ठाकूर साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. बंटी जोशी मागच्या मॅच मध्ये 10 धावा करू शकला होता, पण या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. एक सामना जिंकले दोन्ही टीमने. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आडव्या बॅटने टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक येईल, सिंगल मिळते. 3 बॉलचा केस संपलाय. आतापर्यंत अजय भातोसेने इम्प्रेस केलाय. पहिला बॉल भन्नाट वेग, दुसरा बॉल देखील त्याच धाटणीचा पाहायला मिळाला आणि इथे देखील गती कमी केली. चला विनंती असेल टीम फटका चांगला आहे. ओमकार पाटील आज सगळ्यांना कातील करून सोडणार आहे. ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, अगदी आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. चला 12th मॅन I11 ओवे टीमचा. षटकार आलाय पहिला मॅक्सिमम. ओमकार पाटील मागच्या मॅच मध्ये 5 षटकार लगवले होते ओमकार पाटीलने. या मॅचचा पहिला षटकार येतोय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिस्पॅच. ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा. तर पहा, संकेत पाटीलच्या टीमचा जो स्क्वॉड आहे त्या खेळाडूंनी प्लीज कमिटीकडे यायचं आहे. संकेत पाटील मुरबी टीमच्या स्क्वॉडने यायचं आहे कमिटीकडे. त्या टीम मध्ये खेळाडू होते त्या सर्वांनी यायचं आहे प्लीज. षटकार आलाय लगातारचे 2 षटकार. ओमकार पाटील आता रंगात आहे, ढंगात आहे. चार्ज झालाय. सुपर स्ट्रोक कॅप मध्ये आहे. नेत्रदीपक फटका, लाजवाब फटका ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजवाब दर्जेदार. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. एक क्रॅकिंग चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या 18. सुपर स्ट्रोक बॅकफुटला येऊन व्यासपीठावरती ललित यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये. पुन्हा एकदा विनंती करतो, संकेत पाटीलच्या टीमचा स्क्वॉड जो आहे त्या सर्व खेळाडूंनी कमिटी बरोबर कमिटीच्या चर्चा करून जायचं आहे. आपण प्लेयरने यायचं आहे. पहा, संकेत पाटीलच्या जे टीमचे जे प्लेयर होते त्यांनी सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. पहा, त्या टीमचे जर प्लेयर आले नाहीत तर पहा, तर पुढल्या वर्षी त्यांना PPL मध्ये फॉर्म भरता येणार नाही, याची दक्षता घ्या. पहा,
जे कोणी प्लेयर होते, स्क्वॉडची इतर जे प्लेयर होते, त्यांनी प्लीज PPL कमिटीबरोबर संपर्क करून जा. आपण या लगेच, कारण तुम्हाला मग पुढल्या वर्षी फॉर्म भरता येणार नाही. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल मडवी, धरणा गावचा सितारा हा वेगवान गोलंदाज आहे. सेकंडवर स्वतः कॅप्टन मिस्टर बंटी जोशी पाहायला मिळतोय. खोलपटापाचा चेंडू आहे, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फंबलिंग पाहायला मिळते, एकदा उत्तर मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 19 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळते. विशाल मडवी धरणा गावचा खेळाडू आहे आणि ओव्हर क्रमांक 2 हाताळतोय. बंटी जोशी ओमकार पाटील शी जोडी आहे. बंटी जोशीने आपलं खातं उघडलंय. ओमकार पाटील अगदी आपला नॅचरल खेळ खेळतोय. मागची मॅच काय अफलातून बॅटिंग केली. ओमकार पाटीलची स्टाईल एक अनोखी अंदाज आहे, अगदी ताकदवर स्ट्रोक लगावतो. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये लवकर बाद झाला. ओमकार पाटीलच्या विकेटचं पतन आणि पहिला धक्का लागतोय प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघाला. फलंदाज बाद. तर व्यासपीठावरती उपस्थित आमचे मुख्य अपडेटर ज्या वेळेला आपण पाहतो ऑनलाईन लाईव्ह टुर्नामेंट जेव्हा नव्हत्या त्यावेळेला अगदी आम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स ज्यांच्याकडून मिळायची ते पिंट्या घरत जांभूलपाडा यांची उपस्थिती लाभले. आमच्या प्रेमाखातर तिथे आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. समाधान घरत उर्फ पिंट्या घरत. तर एक गडी बाद. ओमकार पाटील बाद झालाय. विशाल मडवीने शिकार केली आहे. मागच्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग केली होती. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 19. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. चांगलं वापसी, चांगलं कमबॅक विशाल मडवी करत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर दिनेश पाटील, नारपोळीचा खेळाडू. दिनेश पाटील यावेळेस फटका आल्या मोठा लगवलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना विशाल पाटीलने कमबॅक करून दिले आपल्या टीमला आणि फलंदाजाला परतावा लागेल. सुपर स्ट्रोक लगवत असताना इथे लॉंग ऑन रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि आणखी एक विकेटचं पतन होत असताना या दरम्यान प्रभाकर दादा जोशी आलेले आहेत. कारण प्रवीण स्पोर्ट कारगर टीममध्ये 2 वर्षी त्यांची पार्टनरशिप होती. यावर्षी काही कारणाने ते पार्टनरशिप करू शकले नाही. मात्र आमच्या PPLला खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे. शुभम जोशी असतील, त्याचबरोबर धीरज जोशी आणि प्रदीप ठाकूर यांच्याकडून सुद्धा 6 चेक करण्यासाठी रिव्ह्यू आलेला आहे. टीमचा रिव्ह्यू असणार आहे. यस पंच चेक करायचा आहे, आऊट आहे, त्यांचा रिव्ह्यू आहे. तुम्ही रिव्ह्यू घेतलाय बंटी? यस, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय.
अंपायर आपण मॉनिटर कक्षेशी संपर्क साधा, कारण की रिव्ह्यू बघितला जाईल आणि सॉफ्ट सिग्नल अंपायरचा नाहीये, पण तर पाहिलं जाईल पीटीसीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने टेलिकास्ट केलं जाते. 5 कॅमेरासह ही स्पर्धेचं टेलिकास्ट केलं गेलं. पंच हॅलो पंच, तुमचा कॉल आहे. चला 12th मॅनला आमच्या अंपायरने देखील दर्शवलं की यस फलंदाज बाद आहे आणि तो डिसिजन दिला जातोय. फेअर डिसिजन देण्यासाठी या सगळ्याच अंपायरचं मी कौतुक करतो की ज्या पद्धतीने अंपायरिंग सुरू आहे. अगदी न्यायाधीशाची भूमिका बजावत असताना या स्पर्धेमध्ये कुठलाही पक्षपात होऊ नये. आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित प्रभाकर दादा जोशी आलेले आहेत. स्वर्गीय संदेश प्रभाकर दादा जोशी यांच्या स्मरणार्थ आमच्या या पनवेल प्रीमियर लीगला त्यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. चला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. सुशांत शेळके. यावेळेस बॅटची एज, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे सुशांत शेळके. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता, 0वर बाद झाला होता. आता चांगला खेळ करावा लागेल, बंटीला साथ द्यावी लागेल. बंटी ज्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट खेळतोय, लीग मॅच मध्ये देखील अफलातून परफॉर्मन्स झालाय. 10-11 बाईक त्याच्या नावावर आहे, एक 4 व्हीलर कार देखील त्याच्या नावावर आहे. म्हणूनच क्रिकेटचा भन्नाट अनुभव आहे, त्यामुळे त्या अनुभवाचा वापर करतोय. म्हणूनच प्रवीण स्पोर्ट्स कारगर टीमने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला खरा उतरण्यासाठी बंटीला परफॉर्म करावा लागेल. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. पुन्हा एकदा प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होत असताना विशाल मडवी. काय गोलंदाजी सुरू आहे. आतापर्यंत 5 बॉल मध्ये विशाल मडवीने फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी बाद केलेत. या मॅचला एक कलाटणी आणणारे षटक विशाल मडवीच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना, पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या गोलंदाजी करत असताना कॅप्टन अजय भातोसेच्या माध्यमातून, पण यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज विशाल मडवी. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. पहा संकेत टीमचा जो स्क्वॉड होता त्या मुरबी संघाच्या खेळाडूंनी सर्वांनी यायचं आहे. नो बॉलचा इशारा. बीमर. चेंडू हाताळला गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. स्विच हिटचा फटका लगवला जातोय सुशांत शेळकेच्या बॅट मधून. अदईचा खेळाडू आहे. 4 धावा. थँक्यू डीजे. शिवण्य 11 आदई आणि हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी ही पेंडिंग मॅच पीपीएल मधली 3 तारखेला खेळवली जाईल. रात्री 9 नंतर खेळवली जाईल. तर आमचे समालोचक मित्र वैभव भोपी यांचं देखील आगमन झालं. वेलकम सर. सरचे स्वागत आहे. ते देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. आलेलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बीमर. चेंडू हाताळला गेला. विशाल मडवीने चूक केली. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर देत असताना फ्री हिटचा बॉल. आता पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल आहे. चांगली गोलंदाजी सुरू असताना एक खराब चेंडू हाताळला. इथे प्ले अँड मिस. गती परिवर्तन केले गेले. फिंगर रोल केले गेले. डॉट बॉलची सांगता होते. ओव्हर क्रमांक 2 संपले गेले. या ओव्हरमध्ये एक बीमर हाताळत असताना देखील
विशाल मडवीने फक्त 6 धावा आपण खर्च केलेत. जरूर पाहतो व्यासपीठावरती शिवण्य अजून संघाचे मॅनेजर प्रशांत नवाले विंदने आलेले आहेत. त्यांच्याबरोबर शंकर म्हात्रे आदई यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आपण मैदानावर पाहतोय किरण शेळके आदई यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आज जरी संघ नसला तरी आपण आर्यन्स रोडपाडी संघाला नक्कीच प्रोत्साहन देण्यासाठी आलेला आहात. तर किरण शेळके यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. अरबाज शेख आपल्याला इन्व्हाइट करत आहेत आणि सुशांत सुद्धा आज पाहतो आपण आदई संघाकडून खेळत असताना त्याला पाहतोय. तोही आज कारगर टीमकडून खेळताना त्याला पाहतो आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी किरण शेळके आलेले आहेत. आपल्या टीमचा अरबाज शेख आपल्याला इन्व्हाइट करत आहे. या किरणजी. रौफ शेख पेठ यांना देखील विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या पनवेल प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. आज 7वी रात्र तब्बल सगळ्यांचंच लक्ष वेधले. प्रेक्षकांच्या नजरा आणि प्रेक्षकांची पावले हळूहळू या मैदानाच्या दिशेने येत असताना आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा आहे. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. 24 धावा धावफलकाला लागलेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. रोहन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. कुंबड भुजीचा हा खेळाडू आहे रोहन कोळी. आडवा बॅटने पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. बंटी जोशी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं, पण संघर्ष केलाय सुरुवातीला बंटी जोशीने. जसजसा क्रिकेटमध्ये सुरुवात झाली त्यानंतर आपल्या RCC पेठसाठी क्रिकेट खेळला आणि ज्यावेळेस फॉर्ममध्ये आला त्यानंतर कधीही बंटी जोशीने मागे वळून पाहिलं नाही. अफलातून परफॉर्मन्स राहिलाय. पेठ गावाच्या खेळाडूने पाठवलाय सीमारेषा थेट षटकार. टी जोशीच्या स्लॉट मध्ये बॉल आल्यानंतर मात्र तो नक्कीच प्लॉट मध्ये जातो. इतकी धमक, इतकी चमक, इतकी आक्रमकता या खेळाडूकडे आहे. बंटी जोशीचा पहिला धमाका. बंटी आता सुरू झालाय लगातारचा दुसरा. बंटीने वाजवली घंटी आता षटकाराची. 6 धावा षटकार. लाजबाब फटकेबाजी पाहायला मिळते. पहिले काही चेंडू संयमाचे, त्यानंतर आक्रमणाचे. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असं मानलं जातं. सुरुवातीचा काळ संयमाचा राहिला, त्यानंतर आक्रमकता धारण केली, अटॅक केला, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली बंटी जोशीने. 2 षटकार. यावेळी देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. टीमची धावसंख्या 36-36. टॉस जिंकून बॅटिंग करून अटॅक करण्याचा हा मनसुबा बंटीचा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्लेन मिस, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, वापसी, टीट फॉर टॅट. जसं उत्तर रोहन कोळीने इम्प्रेस केलाय. 2 षटकार जरूर लगवले, पण मागच्या 3 बॉलवर बंटीला शांत ठेवण्याचं काम केलंय. शेवटचा बॉल प्लेड ऑन. विकेटचं पतन. तू शेर है तो मैं सवा शेर हूं. आणि बंटीला केलाय रोहन कोळीने ढेर. फलंदाज बाद होतोय. बंटी जोशी कॅप्टन परतलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 36 वर 3 गडी बाद. अखेरचा बॉल पाहण्यासारखा असेल. अगदी पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. बॅटची इनर एज लागली. प्लेड ऑन झालाय. बंटी नाराज, स्वतःवर निराश आणि निराश मुद्रेने मात्र डगआउटच्या दिशेने जात असताना अगदी आपल्या सहकारी फलंदाजाला मार्गदर्शन करत असताना कपिल
पारवे मॅन फ्रॉम रांजणपाडा, अगदी भारदस्त यष्टीचा खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये साथ दिली होती. कपिल पारवे, टीमची धावसंख्या 36. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 18, त्यानंतर 6 धावा आल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये रोशन कोळीच्या 12 धावा खर्च केल्यात आणि बंटी जोशी सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त केली. मॅच आता ऑन आहे आणि संधी असेल वापसी करण्याची. I11 ओवे टीम गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. धीरज म्हात्रे, वेगवान चेंडू आहे, भन्नाट वेग धारण केले गेलाय. आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलची सांगता होते. मागच्या मॅच मध्ये 11 धावा डिफेंड केल्या होत्या धीरज म्हात्रेने. या मॅच मध्ये देखील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. बॅटिंग मध्ये देखील दमखम दाखवली होती धीरज म्हात्रे, मॅन फ्रॉम ओवे. खोलबट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा भन्नाट वेग, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अचूकता आणि भेदकता मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. धीरज म्हात्रे हा युवा खेळाडू आहे. या युवा खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म आहे, ही संधी आहे. या स्पर्धेमध्ये चमका, या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करा. तुम्हाला टेनिस क्रिकेट विश्वातील दार उघडं असेल, त्यामध्ये तुम्हाला संधी मिळते आणि टेनिस क्रिकेटला आता सुवर्ण दिवस आले असे मी म्हणेन. फटका चांगला आहे, फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल पारवेच्या बॅट मधून येतोय पहिला ब्लास्ट, चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. थँक्यू. कपिल पारवेच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. सुपर स्ट्रोक, खोलबट टप्प्याचा चेंडूला फेकून दिलाय. वेगवान चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी बॉलचा स्मेल झुंबून गेलाय नाकाला कपिल पारवेच्या. डॉटबॉलची सांगता होतीये. धीरज म्हात्रे गोलंदाजी करत असताना एक षटकार जरूर आला. खोलबट टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल, अगदी डिफेन्स केलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44, 43 आकड्यावर. 43 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धीरज म्हात्रे चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरी लगावला तरी देखील 44 धावा दाखल करायला लागलेत. 7 धावा, 8 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुलंदांचा चेंडू आहे, टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. फलंदाज सुशांत शेळकेच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बराची सरासरी करत असताना 48 धावा धावफलकावर लागलेत. उर्वरित एक षटकाचा खेळ बाकी आहे. बघूया अखेरच्या षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. 1 मिनिट डीजे. तलोजाचे सन्मान्य आमचे जिया पटेल यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक आभार. आमचे रील स्टार सुजल एडिट, सुजल आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. आमचे बेस्ट अपडेटर पिंट्या गरज जांभूलपाडा यांचंही आगमन झालं व्यासपीठावर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स वैभव भोपी सर, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पनवेल समालोचन असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2025चा हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खारघरच्या भूमीवर चाललेला हा क्रिकेटचा घमासान. पेठपाडा जगदीश स्टेशन समोर या स्पर्धेचं एक लखलखत आयोजन पाहायला मिळते. आखो टप्प्याच्या बॉलला शॉर्ट आर्म जॅक केलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिल पारवेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार PPL षटकार. कपिल पारवे काय बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल केला, पण या मॅच मध्ये सेट झालाय.
आणखीन एक मोठा फटका लगवला जातो क्षेत्ररक्षकाय कपिल पारवेच्या बॅट मधून लगातारचा दुसरा मॅक्सिमम आली रे आली. आता माझी पाळी आली आहे. नाव आहे कपिल पारवे. षटकार. थँक्यू. मजबूत बांध्याचा आणि अगदी मजबूत मनगटाचा हा फलंदाज कपिल पारवे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सुपर स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. षटकार. 2 षटकार लगातार. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू. बॉल सोडून दिलाय. वाईड यॉर्कर हे अस्त्र वापरलं गेलंय गोलंदाज अजयच्या माध्यमातून. अगदी या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं कपिलकडे. चांगली गोलंदाजी. कमबॅक. वापसी. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर. 60 धावा धावफलकावर लागलेत. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळते. मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय. थ्रो बाउन्स झाला. विकेट किपरला कॅरी करता आला नाही. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या आकड्यावर. 4 षटक 4 चेंडूचा खेळ संपलाय. 65-70 पर्यंत मजल मारेल आणि गोलंदाजीची धार तितकीच चांगली आहे प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीमची. यावेळेस फटका. वडा शॉट. खडे खडे आणि सहजरित्या फेकून दिलाय. कपिल पारवेच्या बॅट मधून येतोय तिसरा धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कपिल पारवे रांजणपाडाच्या या खेळाडूने आता राडा केलाय या मॅच मध्ये. सुपर बॅटिंग. आतापर्यंत जर कपिलचा विचार केला तर 8 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान केलंय. सुपर बॅटिंग. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 68 ऑन अ स्कोर बोर्ड. 68 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टप्प्याचा बॉल पुल केलाय. शेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. 1 धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना आणि 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 70 या आकड्यावर आणि 71 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय बंटी जोशीने घेतलाय. तो निर्णय पुन्हा एकदा यशस्वी होतोय. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. I11 ओवे टीम या धावांचा पाठलाग करतोय. तेवढी क्षमता त्या टीमकडे आहे. बघूया अजय भातोसे आणि बंटी जोशी ही बॅटल कशा पद्धतीने. स्कोर बोर्ड आपण जर पाहिलं तर बॅटिंग समरी. बंटी जोशीने 8 बॉल मध्ये 14 धावा केल्या. ओमकार पाटीलने धुवाधार बॅटिंग केली. 6 बॉल मध्ये 17. पण दिनेश पाटील शून्यावर बाद झाला. सुशांत शेळकेने 7 बॉल मध्ये 9 धावा केल्या आणि कपिल पारवे सुपर बॅटिंग. 9 बॉल मध्ये 29 धावांची झंझावत खेळी करत असताना आपल्या टीमला पोहोचवलं. यस अजयने पहिलं षटक. आपण 1 षटक हाताळलं. 18 धावा खर्च केल्यात. विशाल मडवीने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केले. रोहन कोळीने 12 धावा खर्च केलेत. धीरज मात्रेने 12 धावा आणि अखेरच्या षटकामध्ये अजय ठोंबरेने तब्बल 20 धावा खर्च केल्यात. एकंदरीत धावा झाल्या 70 आणि 71 धावांचं टार्गेट उभं केलं. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो आणि पाहूया ऐकूया ताराचा सितारा म्हणजेच तारा गावचे आमचे समालोचक रोशन पाटील सर येतील. ऐकूया त्यांच्याच वाण्यातून नेक्स्ट मॅचची कहाणी. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. कर्णधार संकेत पाटीलच्या टीम मध्ये जे प्लेयर आहेत तकदीर पाटील बामणडोंगरी, मनीष घरत न्हावा, संदेश करावकर मुरबी, विशाल घरत खारकोपर, रोशन सालुंके घोट, प्रथमेश केणी पेठाली, जयेश टांगरकर उसरली, सत्या राजपूत खारघर कॉलनी, रोहित कोहली कोपरा, देवेंद्र मुकादम, प्रतीक पाटील, यश कोहली आणि आयुष निगम हे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे. लक्षात घ्या. आपण सगळ्यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचं आहे. सगळ्या खेळाडूंनी लक्षात घ्या. सगळे खेळाडूने लगेचच व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचं आहे.
जर तुम्ही आला नाही तर पुढच्या वर्षी तुमच्यावर कारवाई होईल, हे लक्षात घ्या. PPL तुम्हाला खेळता येणार नाही याच्या पुढे, त्यामुळे जेवढे प्लेयर तुम्ही आहात तेवढं व्यासपीठाच्या उजव्या साईडला या. धन्यवाद. विघ्नेशजी मडवी सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकताय. नवी मुंबईमधील एक रोशन सर. जबरदस्त समालोचक. रोशन सर, आर्यन्स रोडपाली संघाचे सगळे खेळाडू आपणही व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचे. आर्यन्स रोडपाली, मी आता जे प्लेयर अनाउन्समेंट केले सगळ्यांनी व्यासपीठाच्या उजव्या साईडला या. हलक्यात घेऊ नका प्लीज, हे विशेष निवेदन आहे तुमच्यासाठी. संकेत पाटील, त्यासोबत तकदीर पाटील, मनीष घरत, संदेश करावकर, विशाल घरत, रोशन साळुंखे, प्रथमेश केणी, जयेश डांगरकर, सत्या राजपूत, रोहित कोळी, देवेंद्र मुकादम, प्रतीक पाटील, यश कोळे आणि आयुष निगम, आपल्यानी सगळ्यांनी उजव्या साईडला यायचे व्यासपीठाच्या. येस, ओ टू कॉम्बॉक्स. रोशन पाटील सर. धन्यवाद. खरं तर आपण पाहता आमचा संपूर्ण हा मैदान अप्रतिम क्रीडांगण. 30 बॉल 71 धावांचा पाठलाग करताना पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे चालली. I11 ओवे संघाची तौशिफ शेख आणि त्याच्या बरोबरीने कॅप्टन अजय भातोसे. मान्यवरांचा शुभ सन्मान जो आपल्याकडे वेळ आहे त्यामध्ये करूया. आमचे उत्कृष्ट अपडेटर जांभूलपाडा गावचे पिंट्या घरत, आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. पिंट्या या आपण. पिंट्या घरत यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. मी संतोष घरत यांना विनंती करेन, संतोष दादा आपले शुभ हस्ते आपण आपलं सन्मान करायचं पिंट्याचं. त्यानंतर सुजल मरागते, रील स्टार, ज्यानं फार चांगली रील बनवली या PPL ची. सुजल या आपण आपला सन्मान घेण्यासाठी. सुजलचा सन्मान आपण इथे करतो. त्याच्यानंतर मी तळोजाचे सन्माननीय जिया पटेल यांनाही आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. जिया पटेल. सन्माननीय प्रभाकर दादा जोशी यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य PPL साठी आलंय, त्यांचं मनपूर्वक आभार, त्यांचं स्वागत. हनुमान वास्कर साहेब पेठ यांच्याकडून देखील 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक सन्मान जया पटेल यांचा. प्रितेश कासकर यांचाही एक सन्मान होता. प्रितेश कासकर आपण या. मॅच मैदानामध्ये सुरू झाल्याने पहिलाच बॉल ज्यावर चौकार आलाय. एक सन्मान प्रितेश कासकर यांचा. आणि ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत रोशनजी पाडी सर तारा. 71 धावांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये I11 ओवे संघाला करायचा आणि सुरुवात धमाकेदार करायचे. तौसिफला पहिलाच बॉल बैठक त्याने मारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनकडे फटका पाहायला मिळाला. चौकाराने भव्य स्वागत केलं बंटी जोशी या खेळाडूचं. तौसिफ शेख या फलंदाजाने अजिवलीचा खेळाडू मैदानामध्ये दहाडतोय. सुरुवात त्याच्या बॅटमधून चौकाराने झाली आहे. नेक्स्ट बॉल बंटी जोशीचा असेल. क्लीन बॉल, क्या बात है. तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस, दांडी गुल, परफेक्ट यॉर्कर. लगेच प्रत्युत्तर दिलं तौसिफला बंटी जोशी या गोलंदाजाने. पहिला धक्का बसतोय I11 ओवे टीमला. डावी यष्टी वाकवली लेफ्टी फलंदाजाची. खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी प्रचंड वेगाने क्विकर वन बॉल पाहायला मिळाला. भरधाव वेगाने आला, यष्टांमध्ये लागला, त्रिफळा उद्ध्वस्त केला तौसिफचा. पहिला खेळाडू बाद झाला I11 ओवे या टीमचा. 71चं टार्गेट 14.20 च्या सरासरीने धावांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये करायचा I11 ओवे संघाला. आणि एका बाजूला 71 धावा डिपेंड करायच्या आहेत प्रवीण स्पोर्ट्स खारघर या टीमला. बिग फाईट. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा हिरो आय थिंक चाललेला आहे धीरज, ज्याने खरं तर चांगली फलंदाजी केली. असा हा खेळाडू 20 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. दिसायला जरी सडपातळ बांध्याचा असेल, कमी उंचीचा असेल, परंतु मूर्ती लहान पण कीर्तिमान कामगिरी त्याने मागच्या सामन्यामध्ये केली. त्याला सध्या आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. ओवे गावचा खरं तर हा यंगस्टर आहे.
तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. बंटी जोशीला मात्र पहिली सफलता मिळाली, पहिलं यश मिळालं, पहिला विकेट त्या ठिकाणी प्रवीण स्पोर्ट्स कारगर हा. टीमच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळाला. हॅलो. तर याच दरम्यान भजन संगीत क्षेत्रामधील भजन सम्राट उमेश बुवा चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 4 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं पनवेल प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. रिवर्सचा प्रयत्न केला होता, स्विच करायचं होतं, धाडसी निर्णय घेतला त्या ठिकाणी फलंदाजाने. अजय बातोसे लगातार 3 षटकार मारले तर 5,000चं पारितोषिक आलंय. रुद्रांश पवन केसारकर यांच्या वतीने अजय बातोशेला सलग 3 षटकारासाठी 5,000चं पारितोषिक आलं. या टीमचा कर्णधार संघनायक आहे, कर्णधार म्हणून एक मोठी भूमिका त्याला आता साकारावी लागेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल सध्या मैदानामध्ये पाहत आहे. वेगवान चेंडू होता, लाईन खराब होती, पंचांचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी, वाईड बॉल, त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना I11 ओबे टीमला धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा धावफलकावरती आहे. खरं तर एक गडी बाद 6. खरं तर अजयच्या रिच पासून दूर ठेवायचा होता हा चेंडू, परंतु वाईड लाईनच्या बाहेर निघाला, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. नेक्स्ट बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झालाय, रिदम चुकला, त्यामुळे पंचांनी या बॉलला डेड घोषित केलंय. सन्माननीय उमेश बुवा चौधरी भजन सम्राट यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स सन्माननीय हनुमान वास्कर यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचंही आगमन, हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स या वेळेला थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोव्हायझेशन अंगलट आलं अजय बातोसेच्या, फटका फसला आणि इथे मात्र मोठा धक्का बसला. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल देऊन चाललाय मैदानाच्या बाहेर कॅप्टन द डिपार्ट अजय बातोसे. कमालीचं खरं कमबॅक त्या ठिकाणी बंटीचं पाहायला मिळालं. मागचा बॉल त्याने थांबला, चुकीचा बॉल टाकण्यापासून पेक्षा त्याने माघार घेतली. डेड बॉल पंचाने घोषित केला. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना ॲक्शन रिप्ले बघा, हार्ड लेंथवरती होता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि चांगला झेल टिपला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. सुनील पाटील तोंडऱ्याचा हा खेळाडू सुनील पाटील त्याने झेल टिपला. 6 कर्द दाबा आहे, धावफलकावरती गडी बाद झाले 2. अजित भोसले कारगर कॉलनीचा खेळाडू 4थ्या क्रमांकावर, त्याला अजित भोसले शहरी भागातील खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. बंटीचं षटक अजितसाठी लो फुल टॉस आहे, 20 मध्ये फटका आहे. एक्सा कव्हर डीपमध्ये ओमकार पाटील चांगली फिल्डिंग करत असताना थोडे फंबल झाले, परंतु 2 धाबा अगदी सहजगत्या घेऊन गेले. दोन्ही खेळाडू चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोघांमध्ये होतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धाबा त्या ठिकाणी आल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद, आतापर्यंत 8 धाबा, 8ला 2 अशी परिस्थिती आहे. सलामीवीर खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. अजय बाद झाला, तौसिफ बाद झाला, त्यामुळे आता मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने कामगिरी करतील हे पाहावं लागेल. एच अँड टेकन, क्या बात आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिले बंटी जोशीने, अजून एक विकेट मिळाला. त्या ठिकाणी खारघर टीमला खेळाडू बाद झालाय अजित भोसले. पहिलं षटक संपलं, पहिलं षटक राहिलं. आता मात्र खारघर संघाच्या नावावरती 3 गडी बाद, 8 ही धावसंख्या धावफलकावरती. एकाहत्तर धावांचा पाठलाग करताना 3 खेळाडू बाद झाले, 8 धावसंख्येवरती परंतु मैदानाकडे चाललाय. या सामन्याला खरं तर एक वेगळी कलाटी देऊ शकतो इतका कॅलिबर ज्याच्याकडे आहे तो नमित पगडे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. जयश्री कदम खरं तर आमचे गोडगावचे क्रिकेटचे चाहते, त्यांचं आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 8 धाबा स्कोर कार्ड भरत्या 24 बॉलमध्ये आता 63 धाबांचं समीकरण या ठिकाणी बाकी आहे. अंतिम 24 बॉल आणि 63 धाबा. वारंवार सूचना असेल कर तर आयोजकांच्या वतीने बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र या ठिकाणी समाप्त करावं लागेल. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज या ठिकाणी. सेकंड ओव्हरमध्ये आय थिंक ओमकार पाटील असतील कारगरचे. पहिल्या सत्रामध्ये बंटीने चांगली बॅटिंग केली, कपिल पारवेने देखील जबरदस्त योगदान आपल्या संघाला दिलं, परंतु यावेळेला बॉलिंग मार्कवरती आपण पाहता ओमकारला. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. नमित
अधिक काळ विकेटवरती थांबला तर या धाबांचा पाठलाग डेफिनेटली होईल. या खेळाडूकडे क्षमता आहे. रिव्हर्सचे फटके अगदी डाऊन द ग्राउंड त्याचे स्ट्रोक पाहिले, शॉर्ट ऑन पूलचे फटके त्याचे नेहमी पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने रातोके कातील आरसीसी पेठ या संघाला संबोधलं जातं, ज्या संघासाठी खूप मोठं योगदान याही खेळाडूचं राहिलंय. आणि समोर प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन तोही पेठचा आहे, बंडी. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या लढतीमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांच्याच परिसरातील खारघर बेल्टमधला खारघरचा खेळाडू होता ओमकार पाटील, बॉलिंग मार्कवर त्याला 24 बॉल 63 धाबा. पहिला बॉल दिशा दिली, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरली, स्कूप केला बॉलला, बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगाने डीप फाईन लेगला, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धाबा. पनवेल प्रीमियर लीगचं खरं तर हे आयोजन सध्या आपण या खारघर बेल्टमध्ये पाहत आहे. जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने गेले खरं तर 3 वर्ष आपण स्पर्धा पाहिली. हे 4थं पर्व या स्पर्धेचं. अफलातून आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरं तर ऐतिहासिक स्पर्धा यासाठी म्हणेल. अनेक सारे समालोचक आहेत या खरं तर संघटनेमध्ये आणि त्यांच्या वतीनं मात्र चांगलं समालोचन देखील सातत्याने ऐकायला मिळालं. फटका फसलाय ऑन साइडला, फिल्डर जज करत असताना नमीतचा विकेट मिळाला. सिद्धी करवलेचा विकी पाटील त्याने झेल टिपलाय आणि विकेट मिळाला नमीतचा फिल्डिंग करताना खारघर टीमला. उपस्थित हरचंद्र केसरकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. ओळख आमचे आमचे क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप खूप धन्यवाद. तर याच दरम्यान BSF कंपनीचे सेफ्टी हेड आदरणीय अभिजित कुलकर्णी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण त्यांचा परिवार त्यांची उपस्थिती आपण मंचावरती पाहत आहे. BSF कंपनीचे सेफ्टी हेड सन्माननीय अभिजित कुलकर्णी साहेबांचं PPL सीझन 4 मध्ये सहर्ष स्वागत. विकेट नमीतचा मिळाला, त्यामुळे मोठा धक्का राहील I11 ओव्हे टीमसाठी. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाला. इम्पॅक्टच्या कर्द स्वरूपामध्ये होता या सामन्यामध्ये रियाज अन्सारी. तोवर थांबवतो आपल्याला, कारण पवन हरचंद्र सोनू केसरकर यांच्या वतीने I11 संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. 19 चेंडूमध्ये आता 58 धाबा. 19 बॉल 58 धाबा. आव्हान थोडंसं आता जड होत चाललंय, अवघड होत चाललंय, परंतु इथे मात्र आक्रमण करणं तितकंच गरजेचं राहील. पुन्हा एकदा पायात टाकलाय, क्या बात आहे. ओमकार की जय जयकार. आजच्या रात्रीमध्ये या खेळाडूने मात्र भरपूर इम्प्रेस केलंय. तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 5 गडी बाद केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर I11 ओव्हे संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 13. आता येणारे 18 बॉल विजयासाठी 58 धावांचं समीकरण.
हा संपूर्ण आमचा मंच तुम्ही पाहताय. खरं तर पनवेल प्रीमियर लीग 2025 स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची खरं तर ही कन्सेप्ट त्यांना अभिवादन करणारी ही स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्स डाव्या बाजूला, एका बाजूला आपण पाहताय खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स आणि अगदी मधोमध VIP डाईस, एक मोठी VIP गॅलरी आहे. त्यावरती बसलेले सर्व मान्यवर खेळाडू कक्ष आपण पाहताय. समोर DJ कक्ष देखील पाहायला मिळतोय. अप्रतिम, जितकं कौतुक करावं तितकं कमी या स्पर्धेचं. 2 षटकं संपत असताना 13 धावा स्कोर कार्डवरती लागले. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल 58 धावांचं समीकरण. 5 ओव्हरसाठी 5 खरं स्पेशालिस्ट बॉलर या टीमकडे आहेत. पहिलं षटक बंटीचं पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं ओमकार आला आणि तदनंतर आता नारपोलीचा दिनेश पाटील देखील आला बॉलिंग मार्कमध्ये. दिनेशने देखील मागच्या ओव्हरमध्ये, मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु समोर ओवेगावचा सुपरस्टार धीरज आहे. यावेळेला कमी गतीचा बॉल, लाईन खराब होती, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी दिनेशचा आणि पहिला वाईड बॉल टाकला या ओव्हरमध्ये दिनेश पाटील या गोलंदाजाने. 18 बॉल 57 धावा, मॅच ऑन. अजूनही सामना संपलेला नाहीये. 18 मध्ये 57 धावांचा पाठलाग I11 ओवे टीमला करायचा आहे. याही वेळेला आपण पाहिला लेन बॉल टाकलाय त्या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना हा फटका एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. आक्रमण करणं तितकंच गरजेचं राहील. समय सूचकता आता फलंदाजांना दाखवावी लागेल. गिअर बदलावा लागेल, टॉप गिअरमध्ये यावं लागेल. आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आता I11 ओवे संघासाठी. अंतिम बॉल असतील 17 विजयासाठी. 56 अब तक 56 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 17 चेंडूमध्ये प्रत्येक बॉलवरती डू ऑर डाय, आक्रमण आणि आक्रमणच करावे लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. दिनेश पाटीलचं हे षटक, समोर फलंदाज रियाज अन्सारी. रियाजसाठी हा बॉल खरं तर आपण पाहिला थोडासा सरप्राइझिंग राहिला. ॲक्शन अतिशय वेगवान होती आणि त्याच वेळेला कमी गतीने बॉल आला. बघा पुन्हा एकदा आपण बॅक पोझिशनमध्ये जा, चेक करा. बॉल डिलिव्हर होताना पॉज आलाय, त्यामुळे प्लीज सर्व खेळाडूंना विनंती राहील, मागच्याही वेळेला सूर्याचा झेल तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आम्हालाही माहिती आहे या मोमेंटला धडकी भरते. कॉमेंट्री बॉक्सकडे सगळ्यांचं लक्ष लागतं. बॉल रिलीज करताना पॉज घ्यावाच लागतो आणि तो आम्ही घेतोय. दिनेश पाटीलचं षटक. 16 बॉलमध्ये अजूनही 56 धावांचं समीकरण बाकी आहे. निर्णायक गोलंदाजी मैदानामध्ये साकारतो दिनेश. फुलटॉस आहे या ठिकाणी. मग पहिला ऑफ ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सिंगल घेतली, सेकंडचा कॉल, रिस्की रन. थ्रो अतिशय चांगला होता ओमकारचा, परंतु इथे चांगल्या पद्धतीने धाव घेतलेली आहे की नाही पाहिलं जाईल. यस, वेस्ट साईडसाठी बीमर. अंपायर्स कॉल त्या ठिकाणी पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचा यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आलाय. वेस्ट साईडसाठी मात्र रिव्ह्यूचा वापर केला. रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. त्या ठिकाणी हाईट फॅक्टर जर का कमरेच्या वर असेल बॉलचा कॉन्टॅक्ट ज्या ठिकाणी झाला आहे तिथला कॉन्टॅक्ट आणि तिथली हाईट मात्र ग्राह्य धरली जाईल बीमरसाठी. पीटीसीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होतं आणि उत्तम काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. अंपायर्स कॉल, यस डेफिनेटली हा रिव्ह्यू अंपायरचा आहे, तेच विचारलं होतं पहिल्यांदा. अंपायर्स कॉल त्या ठिकाणी सांगितलं पंचाने. चला, नो आर्ग्युमेंट. विनंती करेन सर्व खेळाडूंना, निर्णयाची प्रतीक्षा आहे. चर्चा आपण करू नका. अंपायर्स कॉल पंचाने सांगितलंय, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. खरं तर आज मात्र वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. तिसऱ्या पंचांकडून माहिती मिळाली, इट्स अ बीमर. रनआउट देखील चेक केलं जाईल. खरं तर बीमर आहे. पहा इथे तुमचे दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहेत. समोरून कोणी आवाज करू नका, हा संपूर्ण आयोजक टीमचा इशारा आहे. थँक्यू. नॉट आउट इशारा आला, त्यामुळे 2 रन कंप्लीट. तिसऱ्या पंचाने सांगितलंय पहिल्यांदा हात कनेक्ट झाला स्टम्प्सला, बॉल नव्हता हातामध्ये, त्यामुळे नॉट आउट घोषित करण्यात आलेला आहे. 2 धावा या ठिकाणी आल्या. बघा दोन्ही संघांचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. बघा पुन्हा एकदा विनंती राहील, एखादा खेळाडू डगआउटमध्ये आतमध्ये गेला किंवा छोट्या मोठ्या घडामोडी घडल्या तर त्याला पेनल्टी नसणार आहे. पेनल्टी सिस्टम या स्पर्धेमध्ये नाही आहे. ही मात्र आयोजकांकडून सूचना आली आहे, ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. एखादा प्रेक्षक गेला त्या संघाचा समर्थक तरी पेनल्टी नसणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कोऑपरेट करा, सहकार्य करा. नेक्स्ट बॉल. याही वेळेला लो फुल टॉस आहे. फ्रीडचा बॉल होता.
मागचा बॉल बीमर असल्याकारणे हा बॉल फ्रीट होता. एक धाव मात्र या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने संघ पुढे सरकतो. टोटल धाव फलकावरती आपण पाहता 4 गडी बाद 19 धावा. 15ला 52, 15 चेंडूमध्ये 52. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्ही एन्जॉय करताय, पाहताय. जतीन गोंधळी खरं तर आमचे स्कोरर आहेत आणि संपूर्ण PTC टीम सध्या या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं योगदान देताना तुम्हाला पाहायला मिळाली. 15 चेंडूमध्ये 52 धावा. दिनेशचं हे षटक देखील निर्णायक राहिलं. पहिल्या षटकामध्ये बंटीने चांगला स्टार्ट दिला. ओमकारने सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं. तिसरं षटक दिनेश पाटीलचं आहे. याही वेळेला आपण जर पाहिला थोडासा अपलिफ्टचा प्रयत्न होता. कव्हर्सला टार्गेट करायचं होतं. कमी गती होती. बॅटला स्पर्श करून बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे चाललाय. 1 रन मात्र धीरजच्या खात्यामध्ये जाईल. 1 रन जाईल त्या ठिकाणी I11 ओवे संघाच्या खात्यामध्ये. 14 बॉल 51. चेंडू आणि धावांमधलं अंतर प्रचंड वाढत चाललंय. कारण सुरुवातीलाच आपण पाहिलं विकेट देखील मिळाल्या आणि जास्तीत जास्त डॉट बॉल या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. षटकार आणि चौकारांची संख्या फार कमी झाली, दुर्मिळ झालेल्या आहेत. आणि इथे मोठा फटका लॉफ केलाय. उंची घेतली, अंतर कापेल का? फिल्ड डाऊन द बॉल आहे त्या ठिकाणी. बंटी झेल टिपलाय. आणखीन एक विकेट मिळेल फिल्डिंग करताना. प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीमला 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद झालाय. रियाज अन्सारी बॅक टू द डगआउट. तर व्यासपीठावरती उपस्थिती आपण ज्यांची पाहतोय, सन्माननीय अतिथी अभिजित कुलकर्णी BASF कंपनीचे सेफ्टी हेड आहेत आणि आमचे समालोचक मित्र विघ्नेश मडवे यांचे सुद्धा ते सर आहेत. तर अभिजितजी कुलकर्णी आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण या PPLला उपस्थित दाखवली. त्याचबरोबर अक्षयजी चौधरी, पियुष घरत आणि प्रणयजी खानावकर यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. राकेश पोरजी नवीन बॅटर 7व्या क्रमांकाचा मैदानाच्या आतमध्ये आलाय. धीरज संघर्ष करतो. 7 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान. या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकले दिनेशने. 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. याही बेला उंची घेतली आहे आणि इथे मात्र आणखीन एकदा फटका फसला. क्या बात आहे. कमालीचे एफर्ट्स. ओमकारचं कौतुक करावं तितकं कमी. मी मगाशी देखील सांगितलं आजची रात्र आहे ओमकारच्या नावावरती. त्याने तिन्ही डिपार्टमेंटमध्ये दमदार योगदान दिलं. इथे झेल टिपलाय राकेश पोरजीचा. अजून एक धक्का दिलाय. I11 ओवे टीमला आता येणारे 12 बॉल विजयासाठी 51 धावांचं समीकरण. थोडं पाहुण्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. हेमंतजी बातोसे ओवे कॅम यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आज 2 जे संघ खेळताना आपण पाहतोय त्या संघांना टी-शर्टचे स्पॉन्सर आहेत स्वर्गीय गोपाल जोशी, स्वर्गीय सुनील जोशी आणि सौजन्य आपण पाहतोय आपल्या PPLला सदैव त्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे ते गुड्डू जोशी यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत आणि आभार व्यक्त करत आहोत. आणि व्यासपीठावरती उपस्थित हनुमानजी वास्कर यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. बारा बॉल 51 धाबा. 12 चेंडूमध्ये 51, जवळजवळ 25.50 हा रिक्वायर्ड राहील आता 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करताना I11 ओवे संघासमोर. सुरुवातच थोडीशी डळमळ झाली. तर पहा पवन हरिचंद्र सोनू केसरकर यांच्या वतीने जर I11 संघ जिंकला तर कैलासजी मात्रे यांचा तो गाडी नंबर आहे, त्यांचा जो नंबर आहे तेवढे पैसे आपले पवनजी केसरकर या ठिकाणी बक्षीस स्वरूपात देतील. भावेश आगिवले यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आले. पोंजाचे खेळाडू आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज. फटका लाजबाब आहे. लॉफ केला बॉलला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अजून एकदा नशिबाची साथ खारघर संघाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. झेल टिपला पुन्हा एकदा ओमकार पाटीलने. ओमकार की जय जयकार. एफर्ट्स मात्र लावले होते झेलसाठी ओमकार पाटीलने. त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय. खरं तर सुरक्षित राहिले त्या ठिकाणी. खरं तर संघनायकाला देखील विश्वास होता ओमकार आहे म्हणजे झेल टिपणार आणि त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का दिला I11 ओवे टीमला. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. विशाल मडवी धरणा. एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय सुदेश साळुंके. वहालचा हा खेळाडू आहे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती.
पहिल्याच बॉलवरती भावेशला विकेट मिळालाय. अडचणींमध्ये आता भर पडेल. धाबांचा खतर डोंगर. 11 बॉल 51 समीकरण बाकी आहे. 7वा खेळाडू बाद झाला. 9व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. वन्स अगेन स्विंग अँड मिस डॉट बॉल. दबाव पूर्णपणे आता I-11 ओवे या संघावरती. प्रचंड बॅकफुटला गेलाय हा संघ. 14ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखायची होती. 14.20. सुरुवातीलाच डॉमिनेट केलं बंटीने पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर ओमकारने चांगली गोलंदाजी केली. दिनेशने देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना इकॉनॉमिकल फिगर षटक टाकला. 4थं षटक. याही वेळेला ओव्हरपिच आहे. फटक्यामध्ये दम नाहीये. ऑन साईडला फटका पाहायला मिळाला. खरं तर यावेळेला मोठे फटके यायला हवेत. षटकार चौकारांची अपेक्षा आहे खरं तर I-11 ओवे संघाला. सुदेशकडे ती क्षमता आहे. सुदेश साळुंके म्हटलं की खरं तर वाहा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू जो खरं तर 8व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. आव्हान अतिशय अवघड. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला 33.33 वर जाऊन पोहोचलाय. खूप वाढलाय. यावेळेला देखील मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला सुदेश. अजून एक धक्का बसतोय टीम I-11 ओवे संघाला. चेक. भजन सम्राट सन्माननीय रांजणपाडा गावचे उमेश बुवा चौधरी यांच्या वतीनं पनवेल प्रीमियर लीग साठी 1100 रुपयाचा धनादेश. माऊली आपलं मनपूर्वक आभार. खरं तर DD स्पोर्ट्स अशा नामांकित तर इथे मानधनामध्ये वाढ होते. इथे इशारा येतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये 11,111 रुपये. वा क्या बात आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे आलेल्या विवेक. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आहे. 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर आणखीन 2 विकेट जर का प्राप्त केल्या तर ऑल आउट होईल हा संघ. प्रचंड बॅकफुटला गेलाय. दयनीय अवस्था देखील म्हणावी लागेल. बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे I-11 ओवे संघाच्या वाट्याला. विशाल मडवी त्यांच्या बरोबरीने आपण पाहता विवेकला. पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सर्व आमच्या या ठिकाणी जे खरं तर आपल्यातून निघून गेले त्या सर्वांसाठी भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण केली. बॅक खरं तर ऑन साईडला फटका आहे. वाडी स्ट्रॉंगांकडे खेळले होते. बरेच जण आहेत या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण ईश्वराची प्रार्थना करूया. या षटकाला देखील आपण जर पाहिला भरपूर चांगल्या पद्धतीने साथ मिळाली कारगर टीमला. आता 6 मध्ये 44 अशक्यप्राय असं आव्हान. 1 साइडेड मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मागचाही सामना खारघर संघाने एकतर्फा जिंकला आणि याही वेळेला आपण पाहिला खारघर संघ आता मोठ्या मार्जिनने विजयाच्या उंबरठ्यावरती आला. कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये 8 गडी बाद फक्त 27 धावा धावफलकावरती आहेत. आता अंतिम षटक बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. खारघर संघाचे खेळाडू अक्षय पाटील. चेक. अगदी पुरातन काळापासून सह्याद्री स्पोर्ट्स हा मोठा वाहिनीचा आपण कार्यकाल पाहतो. त्या काळापासून ते आजपर्यंत त्याचा आपण डंका पाहतो आणि अशा नामांकित सह्याद्री स्पोर्ट DD स्पोर्ट्स वरती ज्यांचा भजन अक्षरशः गाजला असे भजन सम्राट सन्माननीय उमेश बुवा चौधरी रांजणपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 11,111 रुपयाची धनराशी. अक्षय पाटीलचा पहिला बॉल उद्यात टाकला यॉर्कर. त्याच्या वतीमध्ये रिव्हर्सचा प्रयत्न होता. इथे देखील आपण जर पाहिला खरं तर निर्धाव चेंडू डॉट बॉल. राऊंड रॉबिन मेथडनुसार ही स्पर्धा आहे. नेट रन रेट जर का कॅल्क्युलेशन असतं तर मात्र खारघर संघ भरपूर पॉईंट्सने पुढे राहिला असता. इतक्या चांगल्या पद्धतीने दोन्ही मॅचमध्ये या संघाने मजबूत पकड बनवली. 5 बॉल 44चं कॅल्क्युलेशन आहे या मॅचमध्ये. कमबॅक पाहायला मिळालं. ब्लाइंड स्ट्रोक. कही पे निगाह है कही पे निशाणा. लाऊड अपील. लेग बिफोर द विकेटसाठी पाहायला मिळाले पण तो उंची जास्त होती आणि पंचांच्या माध्यमातून अतिशय योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स मिळेल. पराभवाचं मार्जिन कमी करणाऱ्या धावा रात्र झाली आहे. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन खरं तर चांगली संकल्पना घेऊन ही संघटना तयार झाली. पनवेल समालोचक असोसिएशन आणि या असोसिएशनच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी असे उपक्रम राबवण्यात आले. लास्ट ओव्हरमध्ये इथे मात्र ब्लास्ट झालाय. उशिरा आले परंतु आपली गुणवत्ता सिद्ध करत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विवेक. 6 धावा षटकार पाहायला मिळाला. आक्रमक असा खेळाडू ओवे गावचा विवेक. त्याच्या बॅटमधून क्या बात आहे. बॅकलिपला भरपूर वर घेतलं होतं आणि त्यानं त्याच वेगाने हा बॅटचा फ्लो पाहिला आणि डाऊन द ग्राउंड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विवेकच्या माध्यमातून षटकार. फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे.
अजूनही 3 बॉल 37 समीकरण बाकी आहे. 1 साइडेड मॅच सध्या आपण एन्जॉय करतोय, परंतु यानंतर देखील आणखीन चांगल्या लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. खरं तर PPL मध्ये ग्रामीण संघांना देखील प्राधान्य दिलंय. ग्रामीण पोल देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक रात्रीमध्ये खरं तर आपण पाहिला एक ग्रामीणचा सामना पाहायला मिळाला आणि याही वेळेला हा संघ ओबे मात्र आता प्रचंड बॅकफुटला आलाय. वन्स अगेन डॉट बॉल, अनादर वन, निर्धाव चेंडू. हॅलो. तर बंटी जोशीच्या टीममध्ये आपण पाहतोय तोंडरे गावचा एक सितारा सुनीत पाटील याच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक आलेले आहेत रोशन पाटील आणि राकेश पाटील यांच्याकडून. धन्यवाद. निर्धाव चेंडू आहे. 1 साइडेड मॅच, एकतर्फी लढत सध्या मैदानामध्ये पण एन्जॉय करतोय. आणखीन एकदा क्या बात आहे, लेट पण थेट मैदानामध्ये लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट करतोय फलंदाज विवेक म्हात्रे. षटकार. जबरदस्त आक्रमण चढवलंय मैदानामध्ये, परंतु उशीर झाला या फटक्यानं. सुरुवातीपासून जर का हा मोमेंटम मिळाला असता i11 ओबे संघाला तर संघर्ष पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर लुक दिलाय. हा फटका फासला, जेल होईल का? विकेट मिळाला शेवटच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज अक्षय पाटीलला कोपराचा हा खेळाडू. विवेकच्या पारीचा अंत झालाय आणि इथे मात्र सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण स्पोर्ट्स खारघर टीमने. अभिनंदन. खारघर संघ सलग 2 सामने या लढतीमध्ये जिंकतोय. खारघर संघ एका बाजूला या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं i11 ओबे टीमला. या सामन्याचा हिरो सामनावीर ओल्ड इज गोल्ड, ज्याने खरं तर 9 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले आणि 29 धावा केल्या, तो कपिल पारवे ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर. 29 धावा करणारा कपिल सामनावीर. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर. तर पहा इथे स्वागत कक्षमध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. सन्माननीय अतिथीगण, भजन सम्राट उमेश बुवा चौधरी रांजणपाडा या अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षमध्ये केला जाईल.